आपल्या भारतीय बौद्ध महासभा, बौद्ध जन पंचायत, चर्मकार संघटना, मातंग संघटना आणि महाराष्ट्रातील विविध संघटना मिळून जवळजवळ 38 संघटना महाराष्ट्रातल्या एकत्रित येऊन आपल्या शेड्यूल कास्टमध्ये म्हणजे 1935 मध्ये घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी अनुसूचित जातींची यादी बनवलेली होती त्यावेळेस त्या संख्या वेगळ्या होत्या, परंतु भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आल्यानंतर जे शेड्यूल कास्टसाठी आणि शेड्यूल ट्राईबसाठी आरक्षण नोंदवलं गेलं ते सर्वात जास्त घटनात्मक आहे आणि कोणत्याही प्रकारे त्या SC STच्या आरक्षणाला हात लावणं, त्याच्या मूळ ढाच्याला बदलवणं हे घटनाबाह्य होईल। सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भामध्ये एक केस न्यायप्रविष्ट झालेली आहे। कोणत्याही प्रकारे त्याच्यावरचा अंतिम निकाल लागलेला नसताना या देशातील मनुवादी सरकार हे मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमताचा वापर करून संपूर्ण देशामध्ये एक अराजक सदृश्य परिस्थिती, प्रामुख्याने शेड्यूल कास्टमध्ये ज्या 59 जाती आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या जातींमध्ये विद्वेषाची भावना निर्माण होईल। ज्या ब्रिटिशांनी भारतावरती 150 वर्ष राज्य केलं, त्या ब्रिटिशांनी ज्याप्रमाणे फोडा आणि झोडा हे तंत्र अवलंबलेलं होतं, ते तंत्र स्वतंत्र भारतामध्ये हे आपलं राज्य सरकार अवलंबित आहे। आपण सर्वजण अत्यंत काळजीपूर्वक सर्व आपल्या 59 जातींमध्ये गावगाड्यामध्ये ज्याप्रमाणे आपण एकमेकांना सहकार्य आणि परस्परपूर्वक काम करत होतो। 14 ऑक्टोबर 1956 अशोक विजयादशमीच्या दिवशी बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्मामध्ये दिलेलं असलं तरी देखील आवर फोरफादर वॉज बिलॉंगिंग टू SC कम्युनिटी, आमचे पूर्वज हे पूर्वीपासूनच शेड्यूल कास्ट होते, अनुसूचित जातीमध्ये होते। आम्ही गावगाड्याने दिलेली काम करत होतो, म्हणजे कामगार होतो, वतनी कामगार होतो, वतनदार होतो आणि त्या कामापासून बौद्ध धम्माचे आपण स्वीकार केल्यामुळे आणि शहराकडे जा हे बाबासाहेबांचं तत्व किंवा मूलमंत्र आपण स्वीकारल्यामुळे आपण बऱ्याच गोष्टीपासून दूर गेलो, शिक्षण आणि आपल्यामधला सामाजिक परिवर्तन झालं। पण आजही आमच्या ज्या विविध जाती आहेत, ज्या जमाती आहेत, त्या ग्रामीण भागामध्ये राहतात आणि त्यांना जातीयतेचे चटके फार मोठ्या प्रमाणामध्ये सहन करावे लागतात। जर हे उपवर्गीकरण प्रत्यक्षात अंमलात आलं तर जातीमध्ये विद्वेषाचं वातावरण निर्माण होईल आणि त्यातून जे पूर्वीपासून जो होमोजिनियस असलेला जो SC वर्ग आहे, होमोजिनियस याचा अर्थ एकजिन्सीपणा, तो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बुद्धी चातुर्याने आणि प्रचंड अशा ज्ञानाच्या साठ्यावरती त्यांनी बाबासाहेब म्हणाले होते की सवलती माझ्या खिशात आहेत। आपल्याला त्यावेळेस त्याचा अर्थ कळलेला नव्हता, जरी बौद्ध धम्माची दीक्षा आपण घेतली तरी देखील सवलत माझ्या खिशात आहे असं बाबासाहेब म्हणाले होते। त्या बाबासाहेबांना माहित होतं की मी सर्वांना या पद्धतीने आरक्षण देणार आहे। ते 13% महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे। जर उपवर्गीकरण झालं तर अनेक पोस्ट ज्या आहेत त्या आयसोलेटेड होतील। अनेक प्रकारच्या जसं नेमोटिक ट्राईब मध्ये NT मध्ये ABCD झाल्यामुळे त्यांच्यातला जो एकजिन्सीपणा आहे तो नष्ट झालेला आहे। त्या जाती आज एकमेकांच्या विरोधात आहेत, ते होऊ नये आणि मूळ घटनात्मक अधिकारांपासून आपल्याला वंचित राहायला लागू नये। जे बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून केलेलं आहे ते टिकवून ठेवण्याचं काम भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर बौद्ध आणि सर्व राजकुमार बडोले आणि सर्व संघटना एकत्रित करीत आहेत। भारतीय बौद्ध महासभा कल्याण तालुक्यामध्ये आम्ही प्रत्येक विभागामध्ये जाऊन याची जनजागृती करू आणि मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चामध्ये सहभागी होऊ। बरोबर 10:30 वाजता कल्याण स्टेशनवरती आपल्याला जमायचं आहे आणि मोठ्या संख्येने या CST स्टेशन पर्यंत जायचं आहे। आज ही सभा प्रामुख्याने 30 जून रोजी मुंबई येथे उपवर्गीकरणानिमित्त जे त्याच्या विरोधात जो मोर्चा आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने आयोजित केलेली आणि या मोर्चाकरता आपण सर्वांनी उपस्थित राहायचे। मी बदलापूरमधील तमाम बौद्ध बांधवांना, उपासकांना, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना, आजी माजी पदाधिकाऱ्यांना, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, समता सैनिक दल सर्वांना यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी त्या दिवशी शुभ्र वस्त्रात सकाळी बदलापूर स्टेशनवर 9:58 ची ट्रेन आहे, त्या ट्रेनने आपल्याला जायचे। सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान करायचे, सैनिकांनी आपल्या सैनिकी ड्रेसवर उपस्थित राहायचे
तसेच आमच्याकडनं आपल्याला जे जे साहित्य येतील ते व्यवस्थित आपण या ठिकाणी मुंबई मरीन लाईन्स मेट्रो हॉस्पिटलच्या इथे आपण सर्वांनी जमा व्हायचे 12 वाजेपर्यंत आणि तिथे 2 वाजता CSMT या ठिकाणी जाहीर सभा होईल. अंबरनाथ तालुका अध्यक्ष या नात्याने सर्वांना आवाहन केलेलं आहे. अंबरनाथमध्ये प्रत्येक शाखेमध्ये वार्ड शाखेमध्ये जाऊन आवाहन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने अंबरनाथ तालुक्याची आमची तयारी आहेच. आणि आम्ही 30 जूनला बरोबर 10-20च्या लोकांनी आम्ही प्रयाण करणार आहे आणि शेषला उतरून आणि पहिल्यांदा नंतर त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन असेल त्या पद्धतीने करणार आहे. आणि आम्ही जास्तीत जास्त बहुसंख्येने त्यामध्ये सैनिक असेल, महिला सैनिक असेल, पुरुष सैनिक असेल, सर्वांनाच युनिफॉर्मवरती त्या ठिकाणी येण्यासाठी आवाहन केलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही जास्तीत जास्त त्यामध्ये आमचा बॅनर असेल, त्यामध्ये आमचे नामफलक असेल आणि मोर्चाची अशा पद्धतीने आम्ही तयारी केलेली आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनी देखील या ठिकाणी जास्तीत जास्त बहुसंख्येने हजर आणि ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. आक्रोश मोर्चासाठी मोठ्या संख्येने डोंबिवली शहराच्या वतीने सुद्धा जनसमुदाय जास्तीत जास्त ताकदीने रोडावर उतरणार आहे. आणि डोंबिवली स्टेशनवरून जे काही डोंबिवली लोकल असते त्या लोकलने बराचसा जनसमुदाय, सर्व आमचे भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आणि इतर संघटनांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी रवाना होणार आहेत. आणि काही बंधू आपले बाईक किंवा काही 4 व्हीलर गाड्या वगैरे यासाठी त्या मोर्चामध्ये सहभाग देणार आहेत. आणि उपवर्गीकरण सरकारच्या विरोधात रद्द झाल्याशिवाय आम्ही ते राहणार नाहीत. आता पूर्ण ताकदीनिशी आम्ही त्या रोडावरती उतरलेलो आहोत आणि म्हणून ते रद्द केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि अशी या ठिकाणी मी सर्व कार्यकर्त्यांना सूचना देत आहे की आपल्या परीने आपले जे छोटे मोठे खाऊचे डबे असतील, ज्या काही आजारपणाच्या गोळ्या दवा असतील ते आपल्यासोबत न्यायच्या आहेत. आणि या आक्रोश मोर्चाला कुठल्या पद्धतीचं गालबोट लागणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. आपले रिपब्लिक आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान भीमराव विश्वनाथ आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधान भवनावरती भव्य असं मोर्चा आयोजन केलेला आहे. तरी मुरबाड तालुक्याच्या वतीनं, मुरबाड तालुका हा ग्रामीण विभाग आहे, आम्ही सर्व खेड्यापाड्यात जाऊन सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे जास्तीत जास्त संख्येनं आपण या मोर्चाकरता उपस्थित राहावं. सर्व कमिटी असेल, समता सैनिक असेल त्यांना देखील आम्ही सर्व आवाहन केलेलं आहे. आपण सर्व ड्रेसमध्ये त्या ठिकाणी यावं आणि हा मोर्चा चांगल्या प्रकारे होईल आणि या शासनाला हा निर्णय रद्द करायला आपण भाग पडू अशी आपण विनंती करू. आम्ही मुरबाड या ठिकाणाहून सकाळी 9 वाजता निघणार आहोत आणि 10 वाजता कल्याण स्टेशनला येऊ आणि तिकडनं आम्ही CST रवाना होऊ असे आवाहन मुरबाड तालुक्याच्या वतीनं मी मुरबाड तालुका अध्यक्ष शरद थोरात आवाहन करतो आणि सर्वांना या ठिकाणी जय भीम करतो. मी उल्हासनगर तालुका अध्यक्ष रोशन पगारे. मी उल्हासनगर तालुक्यामधील सर्व बौद्धाचार्य असतील, केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, समता सैनिक दल सर्वांना मी आवाहन करतो की गुरुवारी जी आपली बैठक झाली, बैठकीचा उद्देश होता की उपवर्गीकरण जो विषय आहे त्या विषयाला 59 जातीमध्ये हा जे भांडण लावण्याचं काम या सरकारचं चालू आहे. त्या भांडण लावण्याच्या सरकारला आमचा विरोध आहे आणि तो विरोध आम्हाला फेटाळून लावायचा आहे. आणि सर्वांनी, मी उल्हासनगर तालुक्यामधील सर्व विविध संघटना असतील, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी असतील, रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी असतील आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असतील, मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उल्हासनगर सकाळी 10-10:15 लोकल आहे त्या लोकलला आपण बसायचं आहे आणि CST या ठिकाणी आपल्याला उतरायचं आहे. तिथून 12 वाजता जी सभा होणार आहे त्या सभेचं आपण सभा होणार आहे तिथं आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. त्या ठिकाणी आज ही रणनीती करता जे काही मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे, प्रत्यक्षात आम्ही भारतीय बौद्ध महासभा भिवंडी तालुक्याच्या वतीने ज्या दिवशी जिल्ह्याच्या वतीने जी बैठक आयोजित करण्यात आली होती त्या ठिकाणी आम्हाला प्रचार प्रसार करण्याचे आम्हाला आदेश देण्यात आले आणि त्या माध्यमातून आम्ही प्रसार माध्यमातून समाज माध्यमांद्वारे आम्ही प्रत्येक लोकांपर्यंत
या आरक्षण उपवर्गीकरण विरोधात जे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे त्याची माहिती पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे। तसेच भिवंडी तालुक्यातील तमाम बौद्धवासियांना तसेच एससी प्रवर्गातील सर्व तमाम बहुजनातील सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे, 30 तारखेला 30 जून रोजी आझाद मैदान येथे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्या ठिकाणी तो मोर्चा सक्सेसफुल करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हायचं आहे। आज मी समता सैनिक दलाचा प्रमुख या नात्याने सर्वांना आवाहन करतो की ज्या तालुक्यामध्ये समता सैनिक दलाचे सैनिक आहेत, महिला सैनिक, अधिकारी, पुरुष सैनिक, यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे, संरक्षण विभागाने जबाबदारी दिलेली आहे, ते नियमाने व्यवस्थित पार पाडायची व 11:30 वाजता मेट्रो सिनेमा इथे सर्वांनी ड्रेसवर, संपूर्ण ड्रेसवर व संपूर्ण जे साहित्य आपल्याला दिलेलं आहे समता सैनिक दलाचे, ते साहित्य घेऊन वेळेवर उपस्थित राहायचं व संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था आपल्यावर साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे। हे आपण सर्व सैनिकांची विनंती आहे, सैनिकाला विनंती आहे की सर्वांनी ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी, असे मी संपूर्ण तालुक्यातले समता सैनिक दलाला असे आवाहन करतो की वेळेवर सर्वांनी तिथे उभे राहावे। रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सहसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्राची पवार मी सर्वांना आवाहन करते, रिपब्लिकन सेनेच्या वतीने आनंदराज आंबेडकर साहेब यांनी जे यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली जे आज मोर्चा काढलेला आहे उपवर्गीकरणाविषयीचे 59 अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी जो सरकारने जो घाट घातलेला आहे आपल्यासाठी, तर त्याच्या विरोधात जाऊन आपल्याला जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी उपस्थित राहायचे आहे, हीच मी सर्वांना विनंती करते। मी प्रबुद्ध गायकवाड रिपब्लिकन सेना सर्वांना आवाहन करतो की दिनांक 30 जून 2026 रोजी आपण उपवर्गीकरणाच्या विरोधात विधिमंडळावर जो मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चाला ठाणे जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी 59 जातीच्या सर्व लोकांनी उपस्थित राहावं असं आवाहन करतो। सर्व भिवंडीतल्या आमच्या परिसरातल्या संपूर्ण जनतेला मी आवाहन केलेलं आहे की ज्या ज्या मार्गाने तुम्हाला येणं शक्य आहे, स्वतःची वाहनं घेऊन रेल्वेने किंवा बसने जसं तुम्हाला शक्य होईल तसं त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करावं अशी एवढी मी सर्वांना विनंती करतो। जय भीम। छगन काशीनाथ सुरवाडे, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात ठाणे जिल्हा सरचिटणीस। माझ्या जिल्ह्यातील तमाम बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, समता सैनिक दल आणि 7 तालुके आणि 2 शहरामधील सर्व शाखा पदाधिकारी, माता भगिनींना, बांधवांना आणि आपल्या विभागातील 59 जातींचे जे मातंग समाज, चर्मकार समाज यांची महामंडळं आणि इतर होलर समाज वगैरे या सर्वांनी मिळून येत्या 30 तारखेला एकमताने मेट्रो सिनेमाजवळ भव्य मोर्चाला भीमराव साहेब आंबेडकर आणि आनंदराव साहेब आंबेडकर, त्याचबरोबर वंचित बाळासाहेब आंबेडकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन हा मोर्चा प्रचंड प्रमाणामध्ये यशस्वी करायचा आहे आणि या सरकारला जागेवर आणायचं आहे। जो काही 30 तारखेचा महामोर्चा आयोजित केलेला आहे आरक्षण उपवर्गीकरणाबाबत, त्याबाबत आपल्याला संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून, संपूर्ण तालुक्यातून आणि सर्व ज्या काही गावोगाव आहेत 59 गावांमध्ये जाऊन, 56 गावांमध्ये जाऊन हा प्रचार आणि प्रसार करायचा आहे। आणि हा प्रचार प्रसार आमचा ठाणे जिल्ह्याच्या मार्फत चालू आहे आणि सर्व तालुक्यांना आज इथे उपस्थित कल्याण तालुका, उल्हासनगर तालुका, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड, डोंबिवली असे सर्व शहर तालुके इथे उपस्थित आहेत। त्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी 2-2 पदाधिकारी जाऊन तिथे आज प्रचार आणि प्रसार करण्याचा कालपासून आम्ही सुरू केलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांना, समता सैनिक दलाच्या महिला सैनिकांना तिथं आव्हान केलेलं आहे की आम्ही जास्तीत जास्त महिला तिथं उपस्थित राहतील, महिला सैनिक असेल, सर्व पदाधिकारी असतील आणि संपूर्ण शाखेतील, वार्ड शाखेतून लोक कशा पद्धतीने उपस्थित राहतील आणि जास्त संख्येनं उपस्थित राहण्याचं आम्ही तिथं आव्हान करत आहोत। 10:42 आमच्या इथून गाडी आहे, तर त्या गाडीने आम्ही जास्तीत जास्त लोक आझाद मैदानावर उपस्थित राहणार आहोत। सर्वांनी या मोर्चामध्ये फार मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं मी आवाहन करत आहे। सर्व तालुक्यांना आवाहन करण्यात येत आहे की 30 जूनला आपण जे काही मोर्चा काढलेले आहे उपवर्गीकरणाबद्दल, तर आपल्या सर्व तालुक्यांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या तालुक्यातील सर्व शाखा, वार्ड शाखा, त्याचप्रमाणे केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य, माजी श्रामणेर, समता सैनिक दलाचे जवान
या सर्वांना या ठिकाणी त्या कार्यक्रमात उपस्थित राहून मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सामील व्हायचं आहे। त्याचप्रमाणे आजूबाजूला असलेले सर्व आपला समाज घटक जे 59 जाती आहेत त्या जातीचे सर्व महामंडळ असतील त्या मंडळाला त्या ठिकाणी सामील करायचं आहे असं आवाहन आपल्याला सर्वांना करण्यात येत आहे। सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। भगवान गौतम बुद्धांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज